मित्र हो, नमस्कार. आज महाराष्ट्र दिन. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, हे राज्य परिवर्तनशील आहे. सामाजिक एकतेबरोबर विविधतेनं नटलेलं समृद्ध राज्य महाराष्ट्र राज्य आहे. आपले आपले हो, आपल्या सर्व मराठी भाषिकांना प्रेमानं वागवणार हे राज्य आपलं आहे. जय शिवराय. मित्र हो, आपण सारी मराठी बांधव अथक प्रयत्न करतो आपल्या कौटुंबिक जीवनात जगण्यात. आपला मराठी बाणा जितका कणखर आहे तितकाच मृदू मुलायम आहे. संतांची परंपरा आणि इतिहासाचा गौरव वारसा या भूमीला लाभलेला आहे. तुमचं आमचं जगणं या मातीशी, या मराठी मनाशी जोडलेलं दीर्घकाळचं नातं आहे. बंधू भगिनींनो, तुमच्यातली कल्पकता, तुमच्यातला विकास गुण, नव्या पिढीचं स्वप्न आणि हा महाराष्ट्र घडवत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तीर्थरूपांचं वरदान या मराठी भूमीला लाभलेलं आहे. ते नाकारता येत नाही. विकास हा घडत घडत गेलेला हा मार्ग आहे. त्या तीर्थरूपांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ निर्माण केली, शिक्षणाचं उदात्तीकरण केलं, उत्पादकता वाढवली, रस्ते, विकास आणि जलसिंचनाचे प्रकल्पही राबवले. त्या सर्व तीर्थरूपांना साष्टांग नमस्कार. राज्य हे घडत घडत गेलेलं पर्व आहे आणि आपण सर्व मराठी माणसं त्या पर्वाची साक्षीदार आहोत. आज माझं वय 56 आहे. तसा 40 वर्षाचा कळतेपणातला हा अनुभव आपण अनुभवलेला आहे. सुख आणि समृद्धी ही आपल्या सहजीवी माणसाबरोबर बॉन्डिंग नातं, एकोपा, ऐक्य, समाधान हा वारकरी संप्रदाय मनाला जोडणारा धागा आहे. संतांचे चरण आणि विठुरायाच्या भक्तीचा जागर हा आपल्या सर्व मराठी बांधवांच्या हृदयात कोरलेला तो माझा सावळा संगे गोपाळाचा मेळा हा जो महाराष्ट्र आहे, जो तुमच्या आमच्यातला एकोपा आहे, ऐक्य आहे, हे समाधान नाही तर काय. आपण घडत असतो संस्कृती बरोबर आपला भूगोल, आपला इतिहास, आपली माणसं आपल्यासाठी करत असलेलं सतत चिंतन, घडवत असलेलं त्यांचं स्वप्न, आपल्या नव्या पिढीला दाखवून दिलेली दिशा, हे समाधान नाही तर काय. आपण घडतो आणि घडण्याची प्रक्रिया ही थांबत नाही बर का, लक्षात घ्या. सज्जनांच्या संगतीत
जो सात्विक आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही, तो अनुभवता येतो. राव तेथे कटकन सज्जन तेथे सोयरिक, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम. संत ज्ञानेश्वरी माऊलींची ही ओवी यथार्थ योग्य हा महाराष्ट्र घडवत आहे. राव तेथे कटक सज्जन तेथे सोयरिक, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम. सुखागम हा सौख्य सहप्रवास आहे तुमचा आमचा. आपण महाराष्ट्र घडवत आहोत आणि घडविण्यातला जो सात्विक आनंद आहे, जे समाधान आहे, ते याची डोळी याची देही आपण अनुभव. बदल होत आहे, यांत्रिकीकरण होत आहे. संगणकीय युगामध्ये नवे परिवर्तन हाही आशीर्वादाचा किरण आहे. शहर विकसित होत आहे, शेतीत सुधारणा होत आहे, उत्पादनाचे नवे नवे वाद निर्माण होत आहे. शिक्षणामध्येही आमूलाग्र बदल होत आहे, हेही समाधान नाही. विकासाचे पर्व, नवी पिढी नवे संशोधन करत आहे, हेही समाधान आहे. समाधान हा शब्द सकारात्मक आहे बरं, आपण नकारात्मक कधीही पाहायचं नाही. हे राज्य आपलं आहे, ही रयत आपली आहे, हा आपलेपणाचा परिस्पर्श पांडुरंगाने दिलेलं उपादान आहे. संताची पायी हा माझा विश्वास. राज्य घडतं हे संतांच्या विचारात, संतांची पाऊलवाट हा भगवा ध्वज वैराग्य, विवेक आणि त्यागाचं प्रतीक आहे. आपण नेमकं कसं वागतो, कसं जगतो याबद्दलही थोडं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यातला जो क्रोध आहे तो व्यर्थ आहे. मानवीय मूल्य जपणं अत्यंत आवश्यक आहे. शांती, सर्व कुटुंबांना समाधान लाभावं हा आशेचा किरण खरंच गरजेचा आहे. मित्रहो, सहिष्णुता, शांती आणि प्रगती ही जपली पाहिजे. राज्य आपलं आहे. आपलेपणातून, आपुलकीतून, प्रेमातून एक कुटुंबवत्सल आहोत हे सर्वांनी लक्षात घेतलं महत्वाचं. चला, नमस्कार. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी माऊली, जय शिवराय.